आणि ज्या लोकांना असंच फक्त रील्स बघून वाटतंय की सगळं मस्त आहे, सगळं करू, हे करू ते करू, पैसा हे आहे, लिटरली हे काळे काळे जे डोळे झालेत ना, आपले हे 3 पास्ता आहेत जे तिन्ही पण प्रॉपर R&D करून प्रणालीने डन केलेत. आणि त्या दिवशी पण 100 कम्प्लीट होईल. त्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी ऑफर ठेवू किंवा काहीतरी अजून एक चांगलं काम आपल्याकडनं करून काहीतरी काय ना काहीतरी मी करणार आहे. प्रणाली आज फुल जोशामध्ये ऑर्डर विसरते. सो हे गाईज, वेलकम बॅक टू टीपी ब्लॉग. तर आजच्या दिवसाची आता सुरुवात तर केली आहे, पण मस्त पहिला वाटला पाऊस येतोय तर जरा मस्त थंडगार होईल. तर 1 मिनिट पण पूर्ण पडला नाही आणि आता अशी गरमी दिली आहे की फेस पण बघू शकता पूर्ण ऑइली, बॉडी तर पूर्ण घामाने सुटलाय. इथूनच इच्छा गेली आहे की शॉपवर जाऊन आता तो पास्ता बॉईल करायचा आणि सगळी कामं करायची इच्छाच जाते. म्हणजे ते इतर शॉपमध्ये आपलं शॉप छोटं आहे ना, तर पूर्ण हिट मारलेली असते गरमीने आणि जे त्याच्या साईड आहेत ते सगळे ना लोखंडाचे आहेत तिकडे जेवढे पण शॉप आहेत, त्यामुळे ते अजून तापतं. आता बघू कसं दुपार काढायची आहे 2 वाजेपर्यंत. आणि त्याचसोबत काल जसं आपलं प्रॉफिटमध्ये लॉस झाला आहे, तर आज बघू आजच्या दिवसात काय टास्क येतात की कुठल्या चांगल्या गोष्टी करतात. जे पण होईल एंडपर्यंत नक्की बघा. जसं आहे तसं जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करू. आणि या सगळ्या गोष्टी यासाठी शेअर करतो आहे, जसं मी गुगल रिव्ह्यू दाखवला, जसं कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं मिल्कचं दाखवलं, त्याच्या आधी मिल्कचं दाखवलं, कधी पास्ताचा प्रॉब्लेम. या सगळ्या गोष्टी यासाठी आहेत की जेव्हा तुम्ही कधी पुढे बिझनेस कराल किंवा काय चालू कराल तेव्हा तुम्हाला माहिती असलं पाहिजे की या गोष्टी होणं साहजिक आहे, या फेस कराव्याच लागणार आणि या सगळ्या फेस करूनच पुढे तुम्हाला जायचं आहे. हे सगळे रिझन आहेत म्हणून मी जेवढं होईल तेवढं आमच्या ब्लॉगमध्ये शो करतो. उगाच माझी फक्त अचिव्हमेंट किंवा हिची फक्त अचिव्हमेंट हे सगळं दाखवत नाही बसत बाकीच्यांसारखं. जे आहे क्लिप्स दाखवतो आहे की तुम्हाला खरी रिॲलिटी समजावी. आपलं एम तेच आहे की रिॲलिटी समजून घेणं. कारण का मी बरेच गोष्टी ट्राय केल्यात, त्यामुळे बराच एक्सपिरियन्स आहे. आणि ज्या लोकांना असंच फक्त रील्स बघून वाटतं आहे की सगळं मस्त आहे, सगळं करू, हे करू ते करू, पैसा हे आहे, लिटरली हे काळे काळे जे डोळे झालेत ना, जेव्हा पहिला भाई जिम खाणं पिणं सगळं चांगलं होतं, आता जेव्हापासून हे सगळं चालू केलं आहे तर सगळ्या गोष्टी इग्नोर होतात. आणि आम्ही पण ठीक आहे, आम्हाला पण चालेल. आता पुढे जर चांगलं व्हायचं तर आता थोडे हाल सोसायचे आहेत आणि करतो आहे. हाँ, तर ते पण फिजिक्स बनवायचे, पैसा आने के बाद सब करेंगे. अभी सिर्फ कमाओ और बचाओ और वापस धंदे पे लगाओ, ये सिस्टम चालू आहे. तर जाऊ आता शॉपमध्ये, बघू आज काय करते. सकाळी सकाळी आमची धावपळ कशी करायची, माझी ही चांगलं करते. मग आता बॅग विसरली आहे, आता मला जायचं आहे. काल कपडे विसरलेलो, खाली गेलो. ये ब्रो, मैं जेप्टो वाला है क्या? ये तुम्हारा सब सामान इधर इधर लेके आने का. जस्ट पोचलोय आणि आता मी परत चाललोय. तर आपल्याला जी पहिली ऑर्डर आली आहे ती आली आहे पेरी पेरी पास्ता, रेड सॉस पास्ता आणि व्हाईट सॉस, डन बाय शेफ प्रणाली. एकदम परफेक्टली झालेत आणि काय भारी वाटतात बघायला. 3 कलर्स आहेत. आणि जसं मी बोललेलं रेड सॉसमध्ये थोडं चेंजेस म्हणजे तुम्ही बघू शकता व्हेजेस वगैरे आहेत आणि थोडं अजून क्रीमीनेस ॲड झाला आहे त्याच्यामध्ये. आणि खूप म्हणजे खूप भारी लागते. लाईक थोडा टँगी फ्लेवर, थोडा स्पायसी फ्लेवर, दोघांचं कॉम्बिनेशन आहे आणि खरंच खूप मजा येते खायला. नक्की ट्राय करा. आणि हा पेरी पेरी पास्ता तर तुम्हाला माहितीच असेल, एकदम प्रॉपर स्पायसी. आणि व्हाईट सॉस चीजी एकदम परफेक्टली सगळ्यांचा आवडता. आपले हे 3 पास्ता आहेत जे तिन्ही पण प्रॉपर R&D करून प्रणालीने डन केलेत. सो नक्की ट्राय करा. आलो आहे आता घरी, सगळा स्टॉक चेक केला आणि आता आज फ्रायडे आहे, उद्या सॅटर्डे संडे, 3 दिवसाचं जे पण सामान आहे ते आता घरून घेऊन जातो आहे. घर म्हणजे बोलतात ना, घर स्मॉल बिझनेस स्टार्टअप ज्यांचा पण असतो त्यांच्यासाठी घर म्हणजेच त्यांचं दुसरं एक गोडाऊन असतं, त्याच्यामध्ये सर्व पॅकेजिंग वगैरे. आता हे वरती आमचा माळा आहे, त्याच्यामध्ये सर्व पॅकेजिंग्स आणि काही मटेरियल्स आहेत, ऑइल वगैरे सर्व इथेच ठेवलेलं आहे. तर आताच पूर्ण बॉक्स खाली केला आहे, याच्यामध्ये पूर्ण रिस्टॉक केला आहे. आज फ्रायडे आहे, उद्या सॅटर्डे संडे, म्हणजे 3 दिवस चांगल्यापैकी आपल्याला रिस्पॉन्स असतो. हल्ली तर आता डेलीच रिस्पॉन्स आहे बऱ्यापैकी, खूप चांगला सपोर्ट करत आहे. तर जेव्हा स्टार्ट केलेलं तेव्हा डाऊट होता की 10 मॅगी तरी आपल्या दिवसाला, म्हणजे असं बोलायचं 10 मॅगी केलं पाहिजे, एवढं कॉर्न केलं पाहिजे, कॉफी केली पाहिजे, म्हणजे आपलं थोडं स्टेबल होईल. तर आजचा दिवस आहे. आय थिंक सो आत्तापर्यंत आम्ही 70चं टार्गेट
केला अचीव केला आहे. त्या दिवसामध्ये आम्ही 70 पर्यंत पोहोचलो आहे, 73 74. आणि नॉर्मल जेव्हा डेज असतात तेव्हा 40 असा ॲव्हरेज असतो आणि कधी कधी 50 60. असा एक खूप इच्छा आहे की 10चं कोणीतरी आम्हाला बोललेलं सुद्धा की 10 पण मॅगी इतके केला तर खूप मोठी गोष्ट आहे तुमच्याकडनं. तर अशी खूप इच्छा आहे. हे 96 आणि आधीच्या बॉक्समधले 4 मॅडम म्हणजे टोटल 100 मॅगी हा एक टार्गेट कम्प्लीट करायचा एका दिवसामध्ये, पूर्ण दिवसामध्ये म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत 100चं ॲव्हरेज कम्प्लीट करायचं आपल्याला. लेट्स सी आज होतोय का उद्या परवा कधी होतोय आय डोंट नो, पण जेव्हा पण होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. म्हणून आम्ही आता काय करतोय की डेली जॉब झाला की एकदम मोजतो की किती आहे. आता ॲव्हरेजली डायरेक्ट 100चा आकडा आला म्हणून मी लगेच सांगितलं. त्यातून 101 होतं, एक मॅगी आम्ही तिकडे टाकली तर 100 आता राहिलं. बघू आता सकाळपासून मला वाटतं पहिलीच ऑर्डर आहे ना मॅगीची? नाही, दुसरी. दुसरी ऑर्डर म्हणजे टोटल आजच्या दिवसात 102 मॅगी होत्या आणि आता 100. बघू आज रात्री आपल्याला सेल संपलेला आज किती होतोय आणि त्या दिवशी पण 100 कम्प्लीट होईल. त्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी ऑफर ठेवू किंवा काहीतरी अजून एक चांगलं काम आपल्याकडनं करून काहीतरी काय ना काहीतरी मी करणार आहे. काय करेल मला माहित नाही, बट त्या गोष्टीसाठी मी सेलिब्रेट मी करेल, सांगते करेल, नक्की करेल. 100 कॉफीचा आपला सेल झालाय इथं, पण मॅगीचा मला करायचा कारण का नाव आपल्या मॅगीवर नाही. सो 100 मॅगीचा दिवसामध्ये आपल्याला आणि बघू आपण काय करू काय नको ते सगळं तुम्हाला आपल्याला ब्लॉगमध्ये बघायला भेटतं. आता आम्ही पूर्ण निघायच्या तयारीतच होतो. बघू शकता इकडे टेबल पण घेतलेत सगळे आतमध्ये आणि एक कस्टमर होते त्यांनी आमच्याकडनं कॉर्न मॅगी खाल्ली आणि नंतर विचारलं की म्हणजे बरेच जण त्यांच्यासमोर कोल्ड कॉफी घेऊन जात होते तर विचारलं काय करून. म्हणलं कोल्ड कॉफी आहे. बोलले ठीक आहे मेरे लिए एक हाफ कराव. मग त्यांना हाफ दिली तर त्यांना एवढी आवडली त्यांनी आता बोलले घरी घेऊन जातो मी माझ्या फॅमिलीला पण देतो की कोल्ड कॉफी ट्राय करा. त्यांनी 5 फुल कोल्ड कॉफीचे आता ऑर्डर दिले पण आता परत बनवतोय. बघू शकता 2 वाजल्यात ऍक्च्युली आमचा निघायचा टाइम झाला, 2:20 झाले. बट एवढं आवडलं त्यांना की त्यांनी लिटरली डायरेक्ट बोलले फुलच दे मी घरी घेऊन जातो ते. आता पोचलोय रिटर्न आणि ऑर्डर्स काही येऊन गेल्यात म्हणजे प्लेन मॅगी आणि पेरी पेरी पास्ताचे. कस्टमर्स बसलेत एन्जॉय करतात. लेट्स सी जसं मी बोललोय आज किती मॅगी जातात आपण बघू किंवा 3 दिवसाचा ॲव्हरेज जातोय. 100 मॅगी कधी संपतात मला ते बघायचे. पार्सल मागवलेलं जवळजवळ 1 आठवड्यानंतर आलंय. आठवडा पण नाही जास्त ना. प्रणालीचं काम थोडं हलकं करायला म्हणून आम्ही काही गोष्टी मागवल्यात रात्रीचं. पण असं समजतंय की प्रणाली कंटाळते आणि माझ्याच हातात देते. इजी मेरे लिए सब कुछ इजी है ब्रो. हां पेरी पेरी मॅगी आणि चीज कॉर्न चाट. अशा प्रकारे प्रणालीने शस्त्र बाहेर काढलेलं आहे. काय बोलतं त्याला? मूप मूप. नुसते दांडे आहेत उसळ त्याच्यात. बापरे एवढा मोठा. शॉपच्या वरचा पण साफ होईल आणि घालशील डोक्यात. काय काय एक सिस्टम काढलाय. चला तुम्हाला मी रात्री दाखवतो आम्ही हे यूज करून कसं होतं ते. आता ना आम्ही लिटरली 1 तास फुल टाइमपास करत होतो आणि अचानक ब्राउनी मॅगी आणि पास्ताचा सर्व ऑर्डर्स चालू झाल्यात. 1 तास फुल पेशन्स आमचं बोलणं चाललेलं की आज आय थिंक जास्त रिस्पॉन्स नसेल पण जे नॉनस्टॉप आता चालू झाले ते एकत्रच सगळ्यांचे ऑर्डर्स आलेत. आता ऑर्डर्स तशाच हळूहळू चालूच आहेत. सो आज पप्पा नाही आहेत ते कामावर गेलेले आणि रश नव्हता सो त्यांना घरी पाठवलं. प्रणाली आज ऑर्डर घेते आणि बाय ती कुकिंग सांभाळते. मी कॉफी आणि मध्ये मध्ये मॅगी वगैरे बघतो. प्रणाली आज फुल जोशामध्ये आहे. ऑर्डर विसरते कार खूप दिवसांनी ती तिकडे थांबले. तिची जागा आतमध्येच असते. आज पप्पांच्या जागेवरती ती थांबले. या आज मस्त ॲक्च्युली एक थोडं ऑर्डर चालू आहेत. म्हणजे मध्येच 1 तास तर आम्ही लिटरली असे टाइमपास करत होतो जसं एकदम जेव्हा स्टार्टिंग केलेली शॉप ओपन केलेलं तेव्हा टाइमपास व्हायचा. कस्टमर कधी यायचे कधी नाही यायचे तर ती फिलिंग आलेली. पण नंतर अचानक एक ऑर्डर आली आय थिंक सो स्टार्टिंग पास्ताची झाली आणि मग जे चालू झालं ते आता चालूच आहेत. आता ऑलमोस्ट सगळं बनवून रेडी आहे. सो टाईम भेटला म्हणून लगेच व्हिडिओ काढला. तर काल कस्टमरला रिटर्न जावं लागत होतं
पास्ता संपला आहे म्हणून, आणि आज एवढा पास्ता राहिला आहे. हे असं असतं. आपण गुरुवारी आम्ही विचार केलेला गुरुवारी एवढा रस नसेल, तर गुरुवारी जास्त रस होता. आज शुक्रवारी खूप शांत होता. मॅगीच्या ऑर्डर्स होत्या, पास्ताच्या पण होत्या, बट कालच्या यांनी खूप आज कमी होता रस, त्यामुळे बघा एवढा पास्ता राहिला आहे. तर बरेच जण काल एक लेडी बोलत होती की पास्ता खायला मग किती वाजता यावं लागेल. तर धंदा आहे, धंद्यामध्ये आम्ही पण सांगू नाही शकत. कधी कधी एका तासात सुद्धा संपतो, कधी कधी एक दिवस सुद्धा ऑर्डर्स तेवढ्या येत नसतात. सो आजचं हे एवढं राहिलं आहे. आता हा उद्या सकाळीच फक्त यूज करू शकतो, त्याच्यानंतरला नाही. तर बघू शकता आज आम्ही नवीन एक आणलं आहे मॉप. तर मॉपच्या साह्याने चालू केली आहे क्लिनिंग, कारण का या छोट्या जागेमध्ये तिला वाकून सर्व काम करणं तेवढंच हार्ड जात होतं. बॅक इश्यू वगैरे सगळ्याच गोष्टी आमच्या होत होत्या. ती कसं मॅनेज करायची तिचं तिला माहिती बाबा. आणि आता म्हणून आम्ही फायनली हे घेतलं आहे. ते पण आय थिंक आता वर्ष होत आलं आहे आणि आम्ही सगळं मागवलं आहे. तर लेट्स सी याच्याने केवढं इझी होतं आहे क्लिनिंग ते बघूया. तर आता दिवसाचा एंड करायचा टाईम झाला आहे. शटर डाऊन झालं आहे, सगळं सामान आत घेतलं आहे आणि प्रणाली जाळते आहे कापूर. कापूर जाळल्याने हे जे आमच्यावरती बुरी नजर आहे ती पळून जाईल. पण माचीस काय पेटे ना आणि नजर काय जे पेटला आहे. आणि अशा प्रकारे नजर लांब गेलेली आहे. तर एकदम सिम्पल सॉर्टेड असा दिवस होता. आम्ही पण थोड्या गोष्टींवरती गप्पा मारल्या, टाईम भेटला, नवीन रेसिपीबद्दल बोललो, फिरायला जायचा प्लॅनबद्दल बोललो. प्लॅन काय झाला नाही पण बोललो आहे. तर आता दिवसाचा एंड केला आहे आणि आता उद्या सॅटर्डे संडे म्हणजे आपले 2 असे दिवस जे काही करू शकतात. म्हणजे आमच्या हालत पण खराब करतील किंवा टाईमपास पण होईल किंवा रस जास्त होईल, कधी कमी होईल, काही होईल सांगता येत नाही. आता आज ॲक्च्युली मी तुम्हाला जसं दुपारी बोललेलो 100 मॅग्या सेल होतील का बघू, बट तेवढा नाही झाला. सो मी काउंट पण नाही केला, कारण का आज एकदमच शांत होतं. म्हणजे धंदा झाला नाही असा नाही, चांगला झाला, बट शांतीमध्ये. एक नंतर अर्धा तास गॅप, मग 15 मिनटं गॅप, 5 मिनटं गॅप, आणि एक एक कस्टमर येऊन एन्जॉय करून जात होते. आता उद्या भेटू, सॅटर्डे संडे बघू आपला कसा जातो आहे. सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये पाहायलाच भेटेल. चला मग आतासाठी गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.